नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर हेंगे। आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सुपरपोजिशन प्रिन्सिपल और सुपरपोजिशन ऑफ वेव्स। आता सुपरपोजिशन प्रिन्सिपल किंवा सुपरपोजिशन ऑफ वेव हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला सुपरपोजिशन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे। कशाला सुपरपोजिशन म्हणायचं? आता सुपरपोजिशन म्हणजे दॅट इज अ मिक्सिंग ऑफ नंबर ऑफ वेव्स, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव ज्यावेळेस मिक्स होणार आहे आणि मिक्स झाल्यानंतर जे एक पर्टिक्युलर वेव आपल्याला मिक्सचरची नंबर ऑफ वेव ज्यावेळेस मिक्स होतील त्यावेळेस ते मिक्स झाल्यानंतर मिळणारे एक रिझल्टंट वेव, दिस फेनॉमिना इज कॉल्ड एज सुपरपोजिशन ऑफ वेव्स। म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव या कोणामध्ये काय होतात, मिक्स होतात आणि त्यावेळेस आपल्याला एक रिझल्टंट वेव मिळते। मग ती रिझल्टंट वेव्स कशा पद्धतीने असणार आहे, तिचं बिहेवियर कसं असणार, तिचं नेचर कसं असणार आहे, याबद्दलची जी इन्फॉर्मेशन जे प्रिन्सिपल देतो त्याला म्हणतो आपण सुपरपोजिशन प्रिन्सिपल। काय म्हणतो आपण? सुपरपोजिशन प्रिन्सिपल। तर सुपरपोजिशनचं मिनिंग समजून घेणं सिंपल आहे, दॅट इज अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर वेव्स। दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्स या कोणामध्ये मिक्स होतील त्यावेळेस आपल्याला जी रिझल्टंट वेव्स मिळणार आहे त्या रिझल्टंट वेव्हबद्दलची इन्फॉर्मेशन जे प्रिन्सिपल आपल्याला देईल त्या प्रिन्सिपलला म्हणतो आपण सुपरपोजिशन प्रिन्सिपल। आणि ह्याच जो कॉन्सेप्ट जो आहे किंवा हा जो फेनॉमिना आहे त्याला आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स असं म्हणतो। मग काय प्रिन्सिपल ते आपण इथे समजून घेतलं तर प्रिन्सिपलमध्ये असं म्हटलं आहे बघा, सरळ सरळ तुमच्यासमोर प्रिन्सिपल आहे, वेन टू ऑर मोर वेव्स, कारण मिक्सचरसाठी एकमध्ये एक वेव मिक्स होईल का? तर नाही, कमी कमी किती लागणार आपल्याला? दोन वेव्स लागणार आहे। सो वेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम पास थ्रू अ कॉमन पॉईंट, काय म्हटलं बघा, ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्स एका कॉमन पॉईंटमधून, समजा ही फर्स्ट वेव आहे आणि ही सेकंड वेव्स आहे, ह्या दोन वेव्स एका कॉमन पॉईंटपासून, हा जो कॉमन पॉईंट आहे ह्या कॉमन पॉईंटमधून काय होऊ राहिल्या, पास होऊ राहिल्यात, त्यावेळेस पास थ्रू अ कॉमन पॉईंट देन ईच वेव प्रोड्यूस इट्स ओन डिस्प्लेसमेंट। प्रत्येक वेव्सला काय असणार, स्वतःचं डिस्प्लेसमेंट असणार, ती वेव्स स्वतः प्रोड्यूस करेल तिचं ओन डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट। आणि ते डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड नसणार आहे, दुसऱ्या वेव्हच्या डिस्प्लेसमेंटवरती, इंडिपेंडंट ऑन द प्रेझेन्स ऑफ द अदर वेव्स। लक्षात काय म्हटलं बघा, परत मी एवढं आपण ह्या 5 लाईन्स परत एकदा रीड करूयात। काय म्हटलं बघा, वेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम pass through a common point, each wave produce its own displacement and this displacement is independent on the presence of the other waves। म्हणजे ह्या दोन वेव्स किंवा दोनपेक्षा अधिक वेव्स ज्यावेळेस एका पर्टिक्युलर कॉमन पॉईंटमधून मूव्ह होतील त्यावेळेस त्यांचं ते काय प्रोड्यूस करणार, ओन डिस्प्लेसमेंट, आणि हे ओन डिस्प्लेसमेंट दुसऱ्या वेव्हच्या डिस्प्लेसमेंटवरती डिपेंड नसणार, इंडिपेंडंट असणार आहे। ओके, त्यावेळेस जे रिझल्टंट आपल्याला इथे एक वेव्ह मिळणार, या दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्ह ज्यावेळेस येतील या कॉमन पॉईंटमधून पास होतील आणि ह्या 4 वेव्स इथं मिक्स झाल्यात, सुपरपोज झाल्यात आणि मग मिळणारी जी रिझल्टंट वेव्स असणार आहे ही रिझल्टंट वेव्ह कशी असणार बघा, द रिझल्टंट वेव्ह किंवा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट ॲट दॅट पॉईंट इक्वल टू, म्हणजे ह्या सगळ्या वेव्हचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर सम ऑफ, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, वेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ ड्यू टू इंडिव्हिज्युअल वेव्ह ॲट दॅट पॉईंट। म्हणजे इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट असणार प्रत्येक वेव्हचं, त्या सगळ्यांची वेक्टर सम, म्हणजे समजा याचं डिस्प्लेसमेंट आपण y1 घेतलं, याचं डिस्प्लेसमेंट y2, याचं डिस्प्लेसमेंट y3 आणि याचं डिस्प्लेसमेंट y4, आणि आपली ही लास्ट वेव्ह हिचं डिस्प्लेसमेंट आपण y घेतलं, y डिस्प्लेसमेंट असलेली वेव्ह ही रिझल्टंट वेव्हज आहे। ह्या रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे, ह्या चारही वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम, काय असणार आहे, वेक्टर सम। ओके, सो दिस इज अ सुपरपोजिशन प्रिन्सिपल, हेच काय तुमचं सुपरपोजिशन प्रिन्सिपल। मग आता मी असं म्हणेन की एक आपला कॉमन पॉईंट आहे, ह्या कॉमन पॉईंटमधून फर्स्ट वेव्ह अशा पद्धतीने मूव्ह होते, ओके, सेकंड वेव्स अशा पद्धतीने मूव्ह होते, थर्ड वेव्स अशा पद्धतीने येते, फोर्थ वेव्ह अशा पद्धतीने येते, अशा नंबर ऑफ वेव्स येतात। ही फर्स्ट वेव्ह हिचे डिस्प्लेसमेंट y1, सेकंड वेव्ह हिचं डिस्प्लेसमेंट y2, ही y3, ही y4, आणि ह्या सगळ्या वेव्स एका पर्टिक्युलर कॉमन पॉईंटला काय झाल्या, सुपरपोज झाल्या आणि मग आपल्याला इकडे एक रिझल्टंट वेव्ह डिस्प्लेसमेंटची वेव्ह मिळते किंवा रिझल्टंट वेव्हज मिळते
ही रिझल्टंट वेव्ह आपल्याला मिळाली. मग ह्या रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, ह्या रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट आपण जर वाय जर घेतलं तर हे डिस्प्लेसमेंट वाय इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ इच डिस्प्लेसमेंट, दॅट इज y1 प्लस y2 प्लस y3 प्लस y4 फॉर n वेव्स. म्हणजे आपण समजा n वेव्स जर घेतलं, फॉर n waves are superposed together, then resultant displacement y is equal to y1 bar plus y2 bar plus y3 bar plus so on. ओके, हे आपल्याला मिळेल रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. म्हणजे n नंबर ऑफ वेव्स आपण काय केल्या, सुपरपोज केल्या, एकूणामध्ये मिक्स केल्या. त्यावेळेस प्रत्येक वेव्हचं डिस्प्लेसमेंट y2 y3 y4 असं yn पर्यंत होतं. त्यावेळेस तिथल्या रिझल्टंट वेव्हचे डिस्प्लेसमेंट मिळेल आपल्याला ह्या सगळ्या वेव्हची व्हेक्टर ॲडिशन, डिस्प्लेसमेंटची व्हेक्टर ॲडिशन. सो y1 प्लस y2 प्लस y3 प्लस अँड सो ऑन. कॉन्सेप्ट लक्षात आले. आता इथे व्हेक्टर सम का बरं घेतलं, तुम्हाला रिझन मी तुम्हाला सांगतो. आपण तसं इंटरफेरन्स आणि डायफ्रॅक्शन, म्हणजे इंटरफेरन्स ज्यावेळेस हा सुपरपोजिशन वेव्हचा एक टाईप बघणार आहे, त्याच्यामध्ये आपण हा सगळा पार्ट एक्सप्लेन करणार आहे. पण त्याच्या अगोदर सांगतो की आपण हे व्हेक्टर सम का बरं घेतो किंवा व्हेक्टर समचं मिनिंग काय आहे. आता बघा, समजा आपली ही फर्स्ट वेव्ह आहे, ही फर्स्ट वेव्ह, ओके, आणि हिचं डिस्प्लेसमेंट जे आहे 2 आणि -2 आहे. ओके, अपवर्डला +2 आणि -2. आणि दुसरी वेव्ह आहे त्याच्या डिनोमिनेटरला दोन्ही सेम फेजमध्ये अशा पद्धतीने त्या राहिल्या, ट्रॅव्हल होऊ राहिल्या. ओके, आता इथं या पर्टिक्युलर पॉईंटला ह्या दोन वेव्ह रीच झाल्यात आणि मग आपल्या इथं जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळेल ते रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय मिळेल बघा. समजा आता इथे पण ही जी वेव्ह जी आहे ती 3 -3 ही तिचं काय आहे स्वतःचं डिस्प्लेस किंवा 1 आणि -1 घेऊयात, 1 अँड -1. आता ही जी रिझल्टंट वेव्ह असेल तिचं डिस्प्लेसमेंट बघा. मग पहिल्यांदा क्रस्ट पार्ट एकूण नगरे कोइन्साइड होईल. म्हणजे इथं पहिल्या वेव्हचं क्रस्ट पार्ट म्हणजे 2 + 1 ज्यावेळेस दोन्ही मिक्स होतील, एकूणामध्ये मिक्स होतील त्यावेळेस 2 + 1 म्हणजे इथं ॲम्प्लिट्यूड काय होईल, दोघांची ॲडिशन होईल. 2 + 1 किती होईल 3. म्हणजे आपल्या स्टार्टिंगला इथं अपवर्डला ॲम्प्लिट्यूड किती मिळेल, क्रस्ट पार्टचा ॲम्प्लिट्यूड 3 मिळेल. किती मिळेल 3. हे 3 मिळालं. आता आपण जर लोअर पार्ट घेतला ट्रप पार्ट -2 आणि -1 म्हणजे यांची काय होईल ॲडिशन किती होईल -3. नंतर परत क्रस्ट पार्ट आला, क्रस्ट पार्ट 2 आणि 1 दोघांची ॲडिशन 2 + 1 किती होईल 3. दिस वन पुन्हा 3 पुन्हा 3. ओके, परत बघा क्रस्ट पार्ट ॲड होईल किती होईल 4. -2 -1 किती झाला -3. म्हणजे तुम्ही जर रिझल्टंट वेव्हचा ॲम्प्लिट्यूड जर बघितलं तर ही रिझल्टंट वेव्हचा ॲम्प्लिट्यूड तुम्हाला 3 मिळेल +-3. बरोबर की नाही. म्हणजे तुमच्या रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट काय झालं, इन्क्रीज झालं, ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज झालं. इनिशियलचं होतं ॲम्प्लिट्यूड 2, इथं किती झालं 3. इनिशियलचं 2 आणि 1 होतं, तर रिझल्टंटच्या दोन्ही मिक्स झाल्यानंतर इथं रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड मिळालं 3 आणि -3. हे जर आपण डिस्प्लेसमेंटसाठी जर घेतलं म्हणजेच y इज इक्वल टू y1 प्लस y2. मग आता ज्यावेळेस क्रस्ट पार्टमध्ये ॲड केला, इथं बघा y1 किती होता 2 प्लस y2 किती होता 1 म्हणजे 3. हे झालं 3. नंतर सेकंड पार्टमध्ये ट्रप पार्टमध्ये रिझल्टंट y इज इक्वल टू y1 प्लस y2. y1 किती आहेत -2 -1 किती झाला -3. सो -3. आता दुसऱ्या टाईपचं एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा दोन वेव्हज आहे, एकूणामध्ये आउट ऑफ फेजनी ह्या काय होत आहेत मिक्स होत आहेत. आपली पहिली वेव्ज हिचं ॲम्प्लिट्यूड 2 आणि -2 परत घेऊयात. आणि दुसरी वेव्ह जे आहेत दोन्ही एकूणाच्या आउट ऑफ फेजमध्ये. ओके, आता हिचं जे ॲम्प्लिट्यूड जे आहेत ते समजा आपण +1 आणि -1 घेऊयात. आता बघा ह्या दोन वेव्हज ज्यावेळेस एकूणामध्ये सुपरपोज होतील तर जी रिझल्टंट वेव्ह जी मिळणार आपल्याला ती कशी मिळेल बघा. इथं 2 आणि इथं -1. मग आता y इज इक्वल टू y1 प्लस y2. y1 किती इथं 2, y2 किती आहेत -1. कारण क्रस्ट पार्ट इज कोइन्साइड ट्रप पार्ट. इथं क्रस्ट आणि ट्रप कोइन्साइड होत राहिलेत. लक्षात आलं. म्हणजे वेव्हज आउट ऑफ फेजमध्ये इथे मिळेल आपण 1. म्हणजे आपण किती मिळाला पहिला क्रस्ट पार्टचा 1 मिळालं. ओके, नेक्स्ट
आता ट्रप पार्ट, पहिल्या वेवचा ट्रप पार्ट दुसऱ्या वेवचा क्रश पार्ट कोइन्साइड झाले म्हणजे काय होईल बघा, y इज इक्वल टू y1 प्लस y2, y1चा क्रश पार्ट, y1चा किती आहेत 2 सॉरी -2 आणि हा किती आहेत +1 म्हणजे किती झाला -1 म्हणजे -1 परत 2 -1 1 परत -1 म्हणजे अशा पद्धतीने ही वेव काय होईल पुढं ट्रान्सफर होईल. म्हणजे ज्यावेळेस दोन वेवचं सुपरपोजिशन होतं त्यावेळेस जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळतं ते रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजेच ह्या वेव्ज आहेत इनिशियल वेव्ज यांच्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम. दिस इज अ सिंपल फेनॉमिना अबाउट द सुपरपोजिशन प्रिन्सिपल. हा झाला फेनॉमिना अबाउट द सुपरपोजिशन प्रिन्सिपल. आता हा सुपरपोजिशन प्रिन्सिपल आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. मग आपण टाईप्स ऑफ किंवा सिंपल याच्यामध्ये असंही म्हणू शकतो आपण दॅट इज सुपरपोजिशन प्रिन्सिपल आपण कशा पद्धतीने यूज करणार आहेत. मग सुपरपोजिशन केल्यानंतर आपल्याला कोणकोणते पॅटर्न इथं दिसणार आहेत. तर सुपरपोजिशन केल्यानंतर आपल्याला इथं पॅटर्न दिसतील. फर्स्ट वन इज इंटरफेरन्स. इंटरफेरन्स म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्ज एकूणामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला कोणता फेनॉमिना दिसेल इंटरफेरन्स. आता इंटरफेरन्स म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्ज टू ऑर मोर वेव्ज आर सुपरपोज टुगेदर देन द चेंज ऑफ इट्स इंटेन्सिटी. त्या वेव्हची इंटेन्सिटी चेंज होते, तिचे ॲम्प्लिट्यूड चेंज होतात. ओके. आता इंटरफेरन्समध्ये काय असतं बघा, ॲक्च्युअली इंटरफेरन्समध्ये काय असतात, टू वेव having इक्वल फ्रिक्वेन्सी दोन्ही कशा असतात इंटरफेरन्समध्ये इक्वल फ्रिक्वेन्सी इक्वल असतात. ॲम्प्लिट्यूड मे ऑर मे नॉट बी. पण इंटरफेरन्समध्ये काय दोन वेव्हचं काय सेम असतात तर फ्रिक्वेन्सी सेम असते. हा पहिला इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला कशामुळे मिळतो तर सुपरपोजिशन ऑफ वेव्स म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्स टू ऑर मोर वेव्स आर मिक्स टुगेदर. नंतर सेकंड पार्ट मिळतो आपल्याला दॅट इज अ स्टेशनरी वेव्ज. कोणत्या मिळतात स्टेशनरी वेव्ह. आता स्टेशनरी वेव्हमध्ये काय असतं बघा, स्टेशनरी वेव्हमध्ये फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड दोन वेव्हज ज्यावेळेस दोन वेव्ह मिक्स होतात त्यावेळेस दोन्ही वेव्हचे फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड सेम असतात पण डिरेक्शन अपोजिट असते. टू ऑर मोर वेव्स असं म्हणेल मी. टू वेव्स having इक्वल फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड पण सेम आहे बट डिरेक्शन अपोजिट इन डिरेक्शन. दोन्हीची डिरेक्शन कशी आहे कोणाला अपोजिट आहे. दोन्हीची डिरेक्शन कशी आहे कोणाला अपोजिट. त्याला म्हणलं होतं स्टेशनरी वेव्स. दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्स त्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे ॲम्प्लिट्यूड सेम आहे परंतु त्यांची डिरेक्शन अपोजिट. म्हणजे कशा पद्धतीने बघा, दिस इज फर्स्ट वेव्ह अशा पद्धतीने मूव्ह होणार सेम फ्रिक्वेन्सी सेम ॲम्प्लिट्यूड. ओके. आता दुसरी वेव्ज आहे, ही दुसरी वेव्ह त्याच्या अपोजिट डिरेक्शन अशा पद्धतीने दोन्हीची फ्रिक्वेन्सी सेम आहे ॲम्प्लिट्यूड सेम आहे म्हणजे तुम्हाला इथे लूप वाईज वेव्ह मिळते बघा. लूप वाईज दिस टाइप्स ऑफ वेव्ह इज कॉल्ड स्टेशनरी वेव्स. हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. म्हणजे इथे स्टेशनरी वेव्ह दोन टाईपचे मिळते, एक ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह मिळते आणि एक कोणती मिळते तर लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्स. कोणकोणती मिळते ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह दॅट इज वेव्ह इन स्ट्रिंग आणि दुसरी मिळते लॉन्जिट्युडिनल वेव्स स्टेशनरी वेव्ह दॅट इज वेव्स इन ए ऑर्गन पाईप. ओके. याचे परत दोन टाईप्स आहे दॅट इज ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह and second one is longitudinal stationary waves. कोणकोणती वेव्स आहे ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह आणि दुसरी कोणती लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्स. आता ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह यासाठी आपण बघतो वेव्ज इन स्ट्रिंग.
आणि लॉन्जिट्युडिनलसाठी दॅट इज वेव्ह इन ऑर्गन पाईप. ऑर्गन पाईप. ओके. नंतर थर्ड आहे दॅट इज अ बीट्स. तिसरा फिनॉमिना ज्या दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्हज आपण सुपरपोजिशन करतो त्यास तिकडे बीट्स क्रिएट होतात. काय तयार होतात? बीट्स. पहिल्यामध्ये इंटरफेरन्स झालं. इंटरफेरन्समध्ये काय होतं? इंटेन्सिटी चेंज होते, ॲम्प्लिट्यूड चेंज होतं रिझल्टंट वेव्हचं. इकडे बघा, ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज झालं, ॲम्प्लिट्यूड डिक्रीज झालं. ओके, याला इंटरफेरन्स म्हटलं जातं. दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्हज एकत्र झाल्यात की ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज पण होऊ शकतात. कॉन्सेप्ट झाले दॅट इज इंटरफेरन्स. स्टेशनरी वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम आहे, ॲम्प्लिट्यूड सेम आहे, पण दोन्ही कशा एकूण अपोजिट्स आहे, अपोजिट डिरेक्शन मूव्ह होतात, त्याच्यामुळे लूप वाईज वेव्ह तयार होते. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह, त्याच्यामध्ये आपण वेव्ह इन स्ट्रिंग बघणार आहे, आणि दुसरी लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह दॅट इज वेव्ह इन अ ऑर्गन पाईप. नंतर आता बीट्स. बीट्समध्ये काय होतं बघा, बीट्समध्ये परत दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्हज, 2 or more waves superposed together, then we get or we create or we produce the beats. तिकडे काय तयार होतात? बीट्स प्रोड्यूस होतात. अँड these beats मध्ये काय होतं? फ्रिक्वेन्सी इज नियरली इक्वल. द फ्रिक्वेन्सी ऑफ two waves are nearly equal. म्हणजे अप्रॉक्सिमेटली फ्रिक्वेन्सी कशी असते? इक्वल असते. देन तुम्हाला काय मिळतात? बीट्स मिळतात. आणि याच्यामधला फोर्थ पार्ट आहे दॅट इज द लिसेसिस फिगर. काय मिळतात? लिसेसिस फिगर. आता लिसेसिस फिगर कशामुळे मिळतं बघा, वेन 2 or more वेव्ह मिक्स टुगेदर, पण कशा? परपेंडिक्युलर वेव्हज. म्हणजे फर्स्ट वेव्ह इन दिस वे, एक वेव्ह अशा पद्धतीने आणि दुसरी वेव्ह त्याच्यामध्ये कशी मिक्स होईल? परपेंडिक्युलर डिरेक्शनने. ओके, म्हणजे अशा पद्धतीने ही वेव्हज काय होईल? इथं याच्यामध्ये सेकंड वेव्ह अशा पद्धतीने याच्यामध्ये काय होईल? मिक्स होईल. दोन वेव्हज कोणाला परपेंडिक्युलर डिरेक्शन काय होतात? सुपरपोज होतात. देन दिस वेव्हज क्रिएट द लिसेसिस फिगर्स. म्हणजेच सुपरपोजिशनचे तुम्हाला हे 4 टाईप्स समजले असतील. म्हणजेच बघा, आपण फायनली एक छोटासा फ्लो चार्ट जर तयार जर केला सुपरपोजिशनसाठी, तर त्या फ्लो चार्टमध्ये काय मिळेल दिसेल आपल्याला? फ्लो चार्ट. मग सुपरपोजिशन ऑफ वेव्हज, सुपरपोजिशन त्याच्यामध्ये कोणकोणते फेनॉमिना आपण डिस्कस करणार आहे मग, कारण हे पुढचं संपूर्ण चॅप्टर ह्या 4 गोष्टी डिपेंड्स असणार आहे. दॅट इज इंटरफेरन्स, नंतर सेकंड वन इज बीट, third one is stationary waves, last one that is Lysa's figure. Okay, Lysa's figure. ओके, मग त्याच्यामध्ये परत स्टेशनरी वेव्ह मध्ये आपण 2 टाइप्स याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. दॅट इज स्टेशनरी वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स मध्ये आपण वेव्ह इन स्ट्रिंग काय डिस्कस करणार आहे? वेव्ह इन स्ट्रिंग. आणि दुसरा पार्ट याच्यामध्ये डिस्कस करणार आहे आपण, दॅट इज लॉन्जिट्युडिनल वेव्हज, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. That is wave in organ pipe, wave in organ pipe. ओके, तर हा सगळा फेनॉमिना जो आहे तो आपल्याला डिस्कस करायचा. दॅट इज इंटरफेरन्स, बीट्स, स्टेशनरी वेव्हज. स्टेशनरी वेव्हमध्ये ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हज. आणि मग एवढा पार्ट आपण बघितला की आपल्या इथे हे चॅप्टर संपतात. तर पुढचा जो इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आपण सगळा हा याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. आता आपण पुढचा पॉईंट याच्यामध्ये डिस्कस करणार आहे जो आपला पाठीमागे राहून गेला होता. दॅट इज इंटेन्सिटी ऑफ वेव्हज. हा पॉईंट आपण इथं डिस्कस करूयात. दॅट इज अ इंटेन्सिटी ऑफ वेव्हज. मग इंटेन्सिटी ऑफ वेव्हज म्हणजे काय, कशा पद्धतीने आपण इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करतो, तर ह्या पार्टमध्ये आपण डिस्कस करूयात. आता बघा, इंटेन्सिटी ऑफ वेव्हज. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंटेन्सिटी ऑफ वेव्हज.
आता इंटेन्सिटी जर म्हटलं तर तुम्ही याच्यात वगैरे फेनॉमिना बघितला आहे. कुठं बघितला आहे तो? दॅट इज SHM मध्ये. इंटेन्सिटी म्हणजे काय? द एनर्जी ऑफ वेव्स किंवा अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ वेव्स फ्लोईंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम्स. म्हणजे आपण एक पर्टिक्युलर एक सेक्शन घेतला, एक पाईप घेऊया थोडक्यात. दिस इज द ओपनिंग ऑफ पाईप, दिस इज फर्स्ट एंड अँड सेकंड एंड, आणि इथं नंबर ऑफ व्ह्यूज काय होत आहेत? मूव्ह होत आहे अशा पद्धतीने. नंबर ऑफ व्ह्यूज आर इन्सिडेंट, आणि इथून नंबर ऑफ व्ह्यूज काय होत आहेत? बाहेर पडत आहेत. त्यावेळेस हा जो सेक्शन आहे, ज्या सेक्शनमध्ये एरिया काय उरायला, सॉरी व्ह्यूज काय उरायला, इंटर उरायला, त्या पार्टचा एरिया आपण जर ए घेतला तर आपण सिम्पल असं म्हणू शकतो डेफिनेशन, द अमाऊंट ऑफ एनर्जी, द अमाऊंट ऑफ एनर्जी of wave flowing per unit area, flowing per unit area per unit time is called intensity of wave, is called intensity of waves. काय म्हणलं बघा? अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ वेव फ्लोईंग पर युनिट एरिया पर युनिट टाईम. म्हणजे एका पर्टिक्युलर टाईममध्ये पर्टिक्युलर एरियामधून किती नंबर ऑफ वेव, एनर्जी ऑफ वेव्स काय होत आहेत? इंटर होत आहेत. एनर्जी ऑफ वेव्स म्हणजे नंबर ऑफ वेव्स ज्यावेळेस इंटर होतील त्यावेळेस किती एनर्जी फ्लो करत आहे ह्या पर्टिक्युलर एरियामधून. त्यावेळेस नंबर ऑफ वेव्स ह्या एरियामधून इंटर होणारे, पास होणारे, ट्रॅव्हल होणारे, त्यावेळेस ह्या एरियामधून किती एनर्जी ते काय करतात? फ्लो करतात पर युनिट एरिया पर युनिट टाईममध्ये, या पर्टिक्युलर टाईममध्ये. सो वी सिम्पली से दॅट इज इंटेन्सिटी I इज इक्वल टू एनर्जी अपॉन एरिया इंटू टाईम. आता आपण जर इथं वेव्स, सिम्पल हार्मोनिक वेव्स त्यानुसार जर घेतलं तर एनर्जीचं इक्वेशन आहे टोटल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, ओके, अपॉन एरिया इंटू टाईम. आता इथं एरिया, इथं हा ॲम्प्लिट्यूड आहे, सो मी एरियासाठी स्मॉल एचा यूज करतो, इथं स्मॉल ए इंटू टी. सो इथं ए इज इंडिकेट दॅट इज अ ए स्क्वेअर. A is capital A is indicate at the amplitude, small a is indicate that the area. So capital A for amplitude and small a for area. मग बघा हेच कसं राईट करू शकतो आपण, दॅट इज 1/2 m ओमेगा, दॅट इज 2 pi f, f is frequency, bracket square into a square upon a into t. Okay, so 1/2 m into 2 pi, sorry 4 pi n, 4 pi square f square into a square upon a into t. So 2 2s are 4, so we simply say that 2 pi square m into f square a square upon a into t. Okay, so this is the intensity. मग ह्या इक्वेशन आपण काय समजतंय? द इंटेन्सिटी ऑफ वेव्स, ह्या इक्वेशन काय समजतंय? द इंटेन्सिटी ऑफ वेव्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. याचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी ह्या चॅप्टरमध्ये म्हणजे इंटरफेरन्समध्ये आपल्याला इथे काय करायचं याचा यूज करायचा आहे, किंवा ज्यावेळेस आपण वेव्ह ऑप्टिक्समध्येच इंटरफेरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स बघणार आहे, त्यावेळेस तिथे आपल्याला मॅक्सिमम मिनिमम इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी ह्या इक्वेशनचा यूज होणार आहे. दॅट इज इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल द स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव्स. इंटेन्सिटी ऑफ वेव्स, इंटेन्सिटी ऑफ वेव is directly proportional to square of amplitude of wave, square of amplitude of waves. Okay, so this is the phenomenon, that is intensity of wave is directly proportional to the square of amplitude of waves. So this is the phenomena of intensity. आता आपण समजा
आपली जी एनर्जी जी आहे म्हणजे आपण ज्यावेळेस वेव्ह एका पॉईंट सोर्समधून पास करतो ओके वेन वेव्स किंवा एनर्जी ट्रॅव्हल थ्रू किंवा वेव्स इट विल केस घेऊयात वेन वेव्ह आर passes through point source point source मधून समजा जर वेव्ह जर पास होत असेल किंवा वेव्हची एनर्जी जर ट्रॅव्हल होत असेल तर आपल्याला इक्वेशन माहिती आहे इंटेन्सिटीचं इंटेन्सिटी इक्वल टू एनर्जी अपॉन एरिया इंटू टाईम आणि एनर्जी अपॉन टाईम इज अ पॉवर सो पॉवर अपॉन एरिया मग आता पॉवर ॲट इज एरिया ऑफ पॉइंट सोर्स दॅट इज स्पिरिकल सोर्स घेतो याचा एरिया येतो 4πr². r इज द रेडियस ऑफ दॅट पॉइंट सोर्स सो I इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आणि तर पॉईंट सोर्सच्या ऐवजी आपण जर समजा सिलेंड्रिकल सोर्स यूज केला कोणता सिलेंड्रिकल सोर्स तर परत इंटेन्सिटीसाठी इक्वेशन काय मिळेल इंटेन्सिटी इज इक्वल टू पॉवर अपॉन एरिया सो पॉवर अपॉन 2πRH सिलेंड्रिकल सोर्स घेतला आपण सिलेंड्रिकल सोर्समधून समजा जर एनर्जी किंवा वेव्ह जर ट्रॅव्हल होत असेल तर त्याचा एरिया येते 2πRH मग इथं तुमची इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स ओनली डिस्टन्स पॉईंट सोर्ससाठी स्क्वेअर ऑफ डिस्टन्स इथे इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स ह्या टाईपचे न्यूमेरिकल्स मला विचारले जातात त्यासाठी पॉईंट सोर्स दिला आहे तर इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ डिस्टन्स सिलेंड्रिकल सोर्स दिला असेल तर इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ओनली डिस्टन्स ओके अँड अनदर वन इम्पॉर्टन्स दॅट इज इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर तर ह्या टर्मवर तुम्हाला काही न्यूमेरिकल्स विचारले जातात तर हा पार्ट तुमच्या लक्षात आला असेल आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय तुम्हाला हे लेक्चर जर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू